सांगलीतील स्टेशन चौक येथे माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने अफजल खान वधाचा दिवस म्हणजे शिवप्रताप दिन जिलेबी वाटून आतषबाजी करत साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांनी आजच्या दिवशी अफजल खानाचा वध केला होता। तो दिवस आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने शिवप्रताप दिन म्हणून सांगली शहराच्या मध्यवर्ती असलेल्या स्टेशन चौक येथे आतषबाजी करत जिलेबी वाटप श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले। यापुढे सुद्धा अफजल खान वधाचा म्हणजे शिवप्रताप दिन सर्वत्र साजरा व्हावा असे आवाहन यावेळी माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी केले आहे। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं यंदाच्या वर्षीपासून अफजल खान वधाचा दिवस म्हणजेच शिवप्रताप दिन हा दहशतवादी विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे आज दहशतवाद विरोधी दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला। फटाक्यांची आतषबाजी करून, जल्लोष करून, जिलेबी वाटप करून या ठिकाणी हा शिवप्रताप दिन मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करण्यात आला। या इस्लामी दहशतवादी अफजल खान त्यानं आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर घणाचा घाव घातला, अनेक मंदिरांच्यावर हल्ले केले, मूर्तींच्या तोडफोड केल्या, महिलांच्यावर अत्याचार केले, धर्मांतरण केली। असा हा क्रूर कर्मा इस्लामी दहशतवादी प्रतापगडाच्या पायथ्याशी पोचला। त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा कोतळा बाहेर काढून वध केला। तो त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा शिवप्रताप आणि हा शिवप्रताप दिन संपूर्ण देशभर नाही जगभर साजरा झाला पाहिजे। कारण देशावर, राज्यावर आणि जिल्ह्यावर अनेक ठिकाणी हे दहशतवादाचं संकट आज आलेलं आहे। पहलगामचा हल्ला असू दे, लव जिहाद असू दे, धर्मांतरत असू दे, अशा वेळेला सर्व हिंदू बांधवांनी, शिवभक्तांनी, राष्ट्रभक्तांनी हा आदर्श घेऊन, हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या दहशतवाद्यांचा कोतळा बाहेर काढून हा दहशतवाद संपवला पाहिजे आणि शिवप्रताप दिन साजरा केला पाहिजे असं या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मी सांगतो। आणि सर्व हिंदू बांधवांना, राष्ट्रभक्तांना शिवप्रताप दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। हर हर महादेव। देशशत्रूंचा सन्मान, देशांचे जे मारेकरी त्यांचं कौतुक, त्यांचे करणार, त्यांच्या गर्जना करणार जे कुणी असतील, अफजल खानचा फोटो नसवणार, टिप्या सुलतानचा फोटो नसवणार, तर त्याच्याबद्दल संताप व्यक्त करणं म्हणजे आपण शिवाजी महाराजांनी अफजल खानची शिक्षा दिली तीच गोष्ट आपण केली पाहिजे। ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या वृत्ती नामशेष होणार नाही। शिवछत्रपतींचा अनुकरण करण्याचा स्वभाव हिंदूंनी स्वीकारला तर ह्या रोगावरचं औषध सापडेल। आणि ते औषध 101% आपल्या निर्धारावरती, आपल्या हिमतीवरती, आपल्या चढाऊपणावरती अवलंबून आहे। माझा विश्वास आहे की शिवछत्रपतीची स्मृती, प्रेरणा आणि ताकद मानसिक, काही क्वाचिक सगळी आपल्याला द्यायची। टिप्या सुलतान काय आणि कोणचं काय, जे जे आक्रमक या देशावरती मुसलमान आले असतील ते सगळे शत्रू आहेत, आजही शत्रू आहेत। आणि ते शत्रू म्हणून जर त्यांचा कोणी गौरव करत असतील मुसलमानातले लोक, तर गौरव करणाऱ्या मुसलमानांचाही अफजल खानच केला पाहिजे। हर हर महादेव।